नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. गीतकार भारत कवितके कला रत्न पुरस्काराने सन्मानित. बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी संभाजीनगर डॉक्टर मौलाना अबुल कलाम सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते गीतकार भारत कवितके मुंबई यांना कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेनं महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, गीत, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. फाउंडेशनच्या अध्यक्ष, अभिनेत्री, लेखिका, कवयित्री मेघा डोळस यांनी आपला मुलगा तेजस यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मेघा डोळस यांना मुलगा तेजसच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले. गीतकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांना गीतकार क्षेत्रातील कलारत्न पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. भारत कवितके यांच्या युट्यूबवरील 4 गाण्यांनी सध्या सर्वत्र धमाल उडून दिली. राणी सांजवेळी, बापू बिरू वाटेगावकर, अमर झाला, लोकमाता अहिल्याबाई होळकर, जात आमची भारी हाय धनगर अशी गाणी भारत कवितके यांनी लिहिली. तर येत्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं आज विठू तुझ्या पंढरीत मी आलो, वारकऱ्यांसोबत मी वारकरी झालो हे भक्तिगीत लवकरच येत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात नितीन देशमुख, अभिनेत्री मानसी राणे, आशिष सातपुते, तुपेसर, गायिका कडूबाई खरात मान्यवर उपस्थित होते. तर सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केलंय व प्रास्ताविक तुपेसर यांनी केलंय. आशिष सातपुते यांनी अनेक मराठी, हिंदी अभिनेत्यांचे आवाज काढून मनोरंजन केलंय. कडूबाई खरात यांनी 2 गाणी गायली. पुढच्या वेळ तुम्ही पूर्ण करायचे. लिंबाच्या झाडाखाली भाजीचा पाला आणि मी माझ्याच बायकोचं नाव घेतो, तुम्ही तुमची. काय झालं माहित आहे? हा, जे तुमच्या मनात आहे, जे तुमच्या मनात आहे ते माझ्या होट्यांवर. हा, ही गंमत आहे, हरकत नाही. पुढील आवाज मी लगेच या ठिकाणी काढतो. ज्या आवाजावर महाराष्ट्र शासनाकडून बरेच पुरस्कार भेटले, जसं सरांनी सांगितलं की आदरणीय सन्माननीय अजितदादा पवार तसे मोठे मंत्री, तुम्हाला सांगायची गरज नाही, आवाजावरून तुम्हाला कळेलच. मी आता आवाज काढतो, आवाजाचं नीट लक्ष द्या, फक्त मध्येच टाळ्या वाजवू नका, आवाज पूर्ण झाल्यावर टाळ्या वाजवा. ते मंत्री सुद्धा इथे आले आणि ते मंत्री आपला कार्यक्रम हा सोहळा बघितल्यावर काय म्हणतात. पन्नास वर्षातली एवढं चांगलं कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवलं. माझं मन कशाच्या ठिकाणी आलं घडून राहिलं. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथेच टाकतो. जय 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 महाराष्ट्र. हा आवाज काढल्या तुम्हाला लगेच कळले असेल. असे बरेच आवाज आहेत. माझं नशीब असं की माझा आवडता नट म्हणजे हास्य कलाकार म्हणल्यावर राणीताई लक्ष्मीकांत बेर्डे किंवा अशोक सर. आता 5च्या महिन्यामध्ये पुरस्कार मिळाले, बरोबर? अशोक मामांना कोणता भेटला? कोण सांगेल का जरा मला? ते पुरस्कार भेटले. हा, बरोबर. हा, आणि त्याच्यासोबत भेटला महाराष्ट्र भूषण. आणि माझं नशीब असं आहे की मला त्यांच्या हातून 4 वेळा पुरस्कार भेटला. त्याच्यामुळे मी माझा आभार व्यक्त करतो. आणि जाता मी एवढंच सांगतो, नवीन आवाजात हा आवाज ओळखा, फेमस आवाज आहे, वरती लोक ओळखतात. मग अशी आवाज काढला होता. पण ज्या माणसानं फार कमी वेळात लोकांना हसवलंय, ज्याच्या नावात लक्ष्मीकांत आहे, आपण त्याला प्रेमानं काय म्हणतो?
लक्षा तुम्हाला खोटं वाटेल जेव्हा लक्ष्मीकांत रेड्डी या जगातून गेले मी 2 दिवस जेवलो नाही. म्हणजे असं वाटलं की आपला घरचाच माणूस गेला आणि आज लक्षात आपल्याला असताना काय म्हणले असते. पण झालं काय की त्यांच्या मागे लागले तात्या. बघा तुम्हीच किती विंचू आहे, तुम्ही किती बरोबर बोलले. तर लक्ष्मीकांत रेड्डी त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणतात, काय म्हणतात बघा, त्यांची एक स्टाईल आहे सिग्नेचर, त्यांनी असे बोलताना असे करतात. काय कुठं आलं काही कळत नाही. काय म्हणतात कसं काय कळलं ना. अहो खरं सांगतो मी काय नाही केलं. तो तात्यांचं माझ्या मागं लागलाय. गंगे आयला सगळं की कसं काय वरचं काही कळत नाही, काय पण होत नाही. कसं काय पटलं. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.